आणि यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसंच शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा 4 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे। पदवीधरांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं मोठं आव्हान सर्वच उमेदवारांसमोर आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब, भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्य लढत होतीये। मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर आणि भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे आणि शिंदे गटाचे शिवाजी शेगडे हे रिंगणात आहेत। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होते। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे आणि ठाकरेंच्या पक्षाचे संदीप गुळवे असे प्रमुख उमेदवार आहेत। वर्षा बंगल्यावर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक पार पडली। उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवरती आक्रमक होत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील आणि त्याला महायुती म्हणून कसं सामोरं जायचं तसंच त्यावरील रणनीती यावरती चर्चा झाली असल्याचं न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी सांगितलं। लोकसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान होणार आहे। अध्यक्षपदासाठी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही, त्यामुळे एनडीएचे उमेदवार आणि भाजप खासदार ओम बिर्ला यांची लढत काँग्रेसच्या कोडीकुंदील सुरेश यांच्याशी आज होणार आहे। ओम बिर्ला एनडीए आणि के सुरेश यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज भरले। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। संध्याकाळी सरकारची पत्रकार परिषद असून विरोधकांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलंय। अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याची शक्यता आहे। महायुतीच्या खासदारांची आज महाराष्ट्र सदनात बैठक आयोजित करण्यात आली आहे। लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला जाण्यापूर्वी चहापान आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे खासदार उपस्थित राहतील। एमएसटी सीईटीच्या पर्सेंटाईल गुणांवरून सुरू झालेल्या वादंगामुळे या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, परंतु राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलेल्या 19 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांपैकी 12 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले। मात्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सीईटी कक्षाकडून कोणतीही सूचना जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत। कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्रनिकेतनमधून 3 वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी म्हणजेच बीएससी ॲग्री अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो। या प्रवेश प्रक्रियेला आजपासून ऑनलाईन पद्धतीने सुरुवात होते। विद्यार्थ्यांना 5 जुलैपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे। राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाई इत्यादी मदतीचं वाटप कोणत्याही परिस्थितीत 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। तसंच खरीप हंगाम दरम्यान खतं, बियाणं यांचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवर सुद्धा कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारपासून सुरू होतोय। या पार्श्वभूमीवर पुणे शहरासोबतच देहू आळंदी मार्गावर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय। हा बदल 25 ते 30 जूनपर्यंत असणार आहे। प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी देहू आणि आळंदी येथे वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे। अंधेरीतील गोखले पूल आणि सिडी बर्फीवाला उड्डाण पूल यांच्या जोडणीनंतर आवश्यक ती कामं करून 1 जुलै रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं नियोजन पालिकेचं आहे। मात्र सद्यस्थितीत बर्फीवाला पूल अजूनही हायड्रोलिक जॅकवरती उभा असून त्याची कॉन्क्रीट क्युरिंगची कामं पालिकेकडून करण्यात येत आहेत, त्यामुळे स्थानिक रहिवासी 1 जुलैसाठी वाहतुकीसाठी खुल्या होणाऱ्या पुलाबाबत साशंक आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे पालिका प्रदूषण विभागाच्या वतीनं ठाणे शहरातील विविध भागांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत कारवाई सुरू आहे। या कारवाईत एकूण 22 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले। गणेशोत्सव अवघ्या 2.5 महिन्यांवरती आला आणि त्यामुळे भाविकांची पावलं आता मूर्तीच्या बुकिंगसाठी कार्यशाळांकडे वळू लागली आहेत। यंदा मूर्तीच्या किमतीत 15 ते 20% वाढ झाली आहे। शाडू, रंगांचे दर, सजावटीचं साहित्य महागल्यामुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्यामुळे मूर्तिकारांनी दरही वाढवले।
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती केली जाते। खासगी विकासकांसोबतच सिडकोच्या माध्यमातून सुद्धा लाखो घरं बांधली जात आहेत। तर सिडकोच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तब्बल 87 प्रस्तावित घरं आहेत आणि 87,000 प्रस्तावित घरं आहेत आणि सर्वाधिक पसंती 30 ते 35 लाखांच्या घरांना मिळताना दिसते। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील उर्वरित पाणीपुरवठ्याचं नियोजन करताना पालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक नोडमध्ये आठवड्यातील 3 दिवस एक वेळ पाणीपुरवठ्याची कपात करण्यात आली आहे। मात्र अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्यानं ते हैराण झालेत। चोपडा तालुक्यात काही भागात पाऊस झाल्यानं कोरडवाहू क्षेत्रात शेतकऱ्यांनी पेरणी केली, परंतु त्यानंतर पाऊस न आल्यानं शेतातील पिकं ही पावसाविना मान टाकू लागली आहेत। पिकांची वाढ खुंटल्यामुळे शेतकरी त्या पिकावरती ट्रॅक्टरच्या साह्यानं रोटा मारून पुन्हा पेरणी करताना दिसत आहेत। जळगावच्या यावल तालुक्यात 80% पेरण्या पूर्ण झाल्यात, मात्र 10 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी हैराण झालाय। पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट घोंघावतंय। मराठवाड्यात पावसानं जून महिन्यातील सरासरी गाठल्याचे आकडे सांगत असताना एकूण लोकसंख्येच्या 10% नागरिक अजूनही टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहेत। मराठवाड्यामध्ये पावसाळ्यात 1628 गावात 1696 टँकर्सनी पाणीपुरवठा सध्या सुरू आहे। मराठवाड्यात पाऊस बरसत असला तरी मोठ्या लघु आणि मध्यम प्रकल्पात साठा नसल्यामुळे टंचाईचं सावट कायम आहे। गरीब तसंच गरजू लाभार्थ्यांना शासनाकडून रेशन कार्डावरती धान्य वितरित केलं जातं, मात्र आता सरकारनं रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य केलंय आणि ही कार्ड लिंक करण्याची मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे ज्या कुटुंबियांनी अद्याप कार्ड लिंक केलेलं नसेल त्यांनी आधार लिंक करणं गरजेचं आहे। 1 रुपयात पीक विमा ही राज्य शासनाची महत्त्वपूर्ण योजना आहे, मात्र गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यामध्ये सीएससी सेंटर चालकांनी हजारो एकर देवस्थानच्या जमिनीवरती शेतकऱ्यांच्या नावानं बोगस पीक विमा भरून करोडो रुपयांचा घोटाळा केला होता। त्यात काही शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले आणि या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृषी विभागानं पीक विमा भरण्यासंदर्भात एक पत्र काढलं असून शेतकऱ्यांना त्यात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत। दुधाच्या पडलेल्या भावामुळे धाराशिव जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडलाय। देशात सर्वात कमी सरासरी 27 रुपये लिटर हा दर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतोय। जनावरांचा चारा, वाढलेले खुरकाचे दर यामुळे शेतकऱ्यांना आता दूध उत्पादनात फायदा तर सोडाच, परंतु प्रति लिटर 7 ते 8 रुपये फटका बसतोय। परिणामी दुग्ध व्यवसाय करावा तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। मुंबई नागपूर महामार्गावरती पुलावरून कंटेनर खाली पडल्यानं कंटेनर चालक जखमी झाल्याची घटना घडली। कंटेनर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं पुलाचे लोखंडी कठडे तोडून कंटेनर पुलाखाली गेला आणि यामध्ये कंटेनर चालक चांगदेव वणवे यांना दुखापत होऊन ते जखमी झालेत। नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात जखमी झालेल्या T53 वाघाला तब्बल महिनाभराच्या उपचारानंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। महिनाभरापूर्वी हा वाघ जखमी अवस्थेत आढळला होता आणि तब्बल महिनाभर या वाघावर गोरेवाडा बचाव केंद्रामध्ये उपचार करण्यात आले। यानंतर एक मोठी बातमी येते नागपुरातून। संपत्तीसाठी सासऱ्याची सुपारी देऊन सून अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार यांच्या संपत्तीची चौकशी होणार आहे। लाचलुचपत प्रतिबंधक पथकातर्फे त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात येणार आहे। आरोपी अर्चना पुट्टेवार या गडचिरोलीच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक पदावरती कार्यरत होत्या, तर प्रशांत पार्लेवार हा MSMEच्या नागपूर केंद्राचा प्रमुख होते आणि या दोन्ही आरोपींविरोधात एसीबीच्या नागपूर आणि गडचिरोली कार्यालयाला या प्रकरणी कागदपत्रांसोबत तक्रारी देखील मिळाल्या आहेत। या तक्रारींच्या आधारावरून दोन्ही आरोपींची आता एसीबी चौकशी होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आहेत नागपुरातून आपल्यासोबत। उदय, या प्रकरणात आता पुढे काय काय कारवाई होतीये? श्वेता, खरं तर संपत्तीसाठी सासऱ्याची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या अर्चना पुट्टेवार यांच्या तपासात अनेक बाबी ज्या आहेत त्या उघड झाल्या होत्या। मात्र अर्चना पुट्टेवार या गडचिरोलीच्या नगररचना विभागात सहाय्यक संचालक होत्या आणि तिथं कार्यरत असताना त्यांनी अनेक कंत्राटदारांना जे आहे ते त्यांचे लाभ मिळवून देण्यासाठी जे आहे ती मोठी माया जमवलेल्या अनेक कामं जे आहेत ते बेकायदेशीरपणे करून सरकारी भूखंडाचा जो आहे तो गैरवापर केलेला आहे। याचा आकड्यात जर विचार केला तर ही कोट्यावधी रुपयांपर्यंत हे सगळं गेला असावं अशी शक्यता आहे। सोबतच या सगळ्या प्रकरणात तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार हा देखील MSMEच्या नागपूर केंद्राचा प्रमुख होता। त्यामुळे हे दोन्ही वर्ग अ दर्जाचे अधिकारी असल्यामुळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून जे आहे ते सरकारी संपत्तीचं नुकसान केलं असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे आणि म्हणून आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी एसीबी मार्फत देखील केली जाणार आहे। मात्र ज्यावेळी हे सगळं प्रकरण बाहेर आलं त्यावेळी अनेक नागरिकांनी, पीडित नागरिकांनी देखील या सगळ्या प्रकरणाचे काही कागदपत्र जे आहेत ते एसीपी कडे सादर केलेले आहे। आता त्यावरून या
सगळ्या प्रकरणाला जर महासंचालकांनी परवानगी दिली तर एसीबी कडून नागपूर आणि गडचिरोलीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पुट्टेवार आणि पार्लेवार यांची संपत्ती आहे त्याची सगळी चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे या हत्याकांडामध्ये आणखी काही नवे धागेदोरे आणि नवे काही कनेक्शन जे आहेत ते समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी। आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भात सुद्धा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईसह ठाणे, पालघर या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। चेंबूर सांताक्रूज लिंक रोडच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा भाग असलेल्या वाकोला नाला पुलाच्या मार्गिका 2 वरून 4 होण्याचा मार्ग मोकळा झालाय। संरक्षण दलाची जमीन घेण्याच्या मोबदल्यात मुंबई महापालिका संरक्षण दलाला 11 कोटी रुपये देणार आहे। प्रदूषण मुक्तीसाठी मुंबई महानगरपालिकेने आणखी एक पाऊल टाकले। स्मशानभूमीच्या ठिकाणी मृतदेहाच्या दहनासाठी 9 ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे। त्यामुळे वायू प्रदूषण टाळण्यास मदत होईल। मुंबई महानगरपालिकेने आगामी काळात रस्त्यावरच्या भेगा दुरुस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त भर देण्यासोबतच पॉलिमर काँक्रीटसारख्या पर्यायांचा वापर करून विशेष पथकं नेमण्याचा सल्ला मुंबई IITनं दिलाय। त्याचसोबत रस्त्यावरती कोणत्या पद्धतीच्या भेगा आहेत ते पाहून कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा असं देखील म्हटलंय। ठाण्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात येणार आहे आणि या कामामुळे कळवा, मुंब्रा, दिवा आणि ठाण्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी 24 तास बंद राहणार आहे। दररोज बदलणाऱ्या आणि जिल्हानिहाय वेगवेगळ्या कांदा खरेदी दराच्या विरोधात शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अखेर केंद्रीय ग्राहक कल्याण आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं एका राज्यात एका आठवड्यासाठी एकच कांदा खरेदी दर निश्चित करून दिलाय। त्यामुळे चालू आठवड्यात नाफेड आणि NCCF कडून महाराष्ट्रात 2940 रुपये प्रति क्विंटल दरानंच कांदा खरेदी होणार आहे। खरीप हंगामासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत डाळिंब, चिकू, संत्रा, पेरू, लिंबू आणि सीताफळ या पिकांसाठी विमा भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी आता 14 जुलै ऐवजी 31 जुलैपर्यंत विमा भरू शकणार आहेत। रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जांभळांची आवक यंदा कमी झाल्यामुळे जांभळाला चांगला दर मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जांभळाची 200 रुपये किलोनं विक्री होते। अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली जांभळं मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर असल्यामुळे त्याला मोठी मागणी असते। ज्वारीला मागील काही आठवड्यांपासून गुणवत्तेप्रमाणे 2300 ते 3500चा भाव मिळतोय। तर ज्वारीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस असे स्थिर राहू शकतात, मात्र त्यानंतर ज्वारीच्या दरामध्ये मोठी तेजी येईल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय। राज्यातील बाजारांमध्ये कापसाच्या दरात 300 ते 500 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे कापसाची प्रति क्विंटल 7000 ते 7600 रुपयांना विक्री होतीये। पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटल्यानं पालेभाज्यांच्या दरात तेजी आली आहे। दिंडोरी तालुक्यातील देवठाण इथून कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीला शेकडा 17,000 रुपये म्हणजेच प्रति जुडी 170 रुपयांचा बाजारभाव मिळतोय। त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। शेतकरी पेरणीच्या कामात गुंतल्यानं राज्यातील बाजारांमध्ये हरभऱ्याची आवक मंदावली आहे। त्यामुळे हरभऱ्याच्या दरात क्विंटल मागे 100 ते 200 रुपयांची वाढ झाली असून हरभऱ्याला प्रति क्विंटल 6050 ते 6400 रुपयांचा भाव मिळतोय। अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली। माऊलींची पालखी शनिवारी दुपारी 4 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। वारी कालावधीत 1800 फिरत्या शौचालयांची सोय केली असून 60 ठिकाणी 130 CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आलेत। भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अवकाशात अडकल्या आहेत। स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट या अंतराळ यानामध्ये बिघाड झाल्यानं त्या काही दिवसांपासून अंतराळातच अडकून आहेत। आता फक्त 27 दिवस पुरेल इतकंच इंधन शिल्लक असल्यानं नासाची चिंता वाढली आहे। आणि बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची।